नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात ॲनालायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ॲनालायझरचं ॲप डाउनलोड करा. राहुल गांधी वारंवार असे काही ना काहीतरी मुद्दे समोर करून देतात आणि त्याची फार मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा होत राहते. आणि मग ते चर्चेचं सगळा इतका मोठा सगळा त्याची धुळवट सुरू झाली, ते काय त्याचा गरगर भोवरा जेव्हा वादळ सुरू होतं ते, आणि त्याच्यामध्ये हे परत काँग्रेसवाले झपेटमध्ये सापडतात आणि हेच पुन्हा बोंबलायला लागतात. तुम्हाला काय वारंवार राहुल गांधी दिसतो. आताचा तो विषय असा हसायचा आहे की त्याच्यामध्ये राजकीय काही संबंधच नाही, कारण की ते वक्तव्य केलं केरळमध्ये भारतीय जनता पक्ष काही राजकीयदृष्ट्या काही ताकदच नाही. मुद्दा तो राजकीय पण नाही. राहुल गांधींचं ते भाषणाचा जो तुकडा आहे केरळमधल्या, तुम्हाला ज्यांना हौस आहे त्यांनी पूर्ण भाषण ऐका. बरेच जण असं आम्हाला म्हणतात की तुम्ही एखादाच तुकडा उचलता. तसं नाही आहे. पूर्ण कॉन्टेक्स्ट आहे त्याचा स्पष्ट आहे. त्याच्यावरती राष्ट्रीय वाहिन्यांवरती कालच सविस्तर चर्चा झालेली आहे, पण तरी मी तुम्हाला तेवढा फक्त तुकडा ऐकवतो. Whether you want to be a doctor, nurse, lawyer, engineer, housewife, whatever you want to do, we want to help fulfill that dream. तुम्ही ऐकलात. आता आपण याच्यातून सगळं पूर्णपणे राजकीय सगळी चर्चा बाजूला ठेवली, किंवा हे निवडणुकीतलं भाषण आहे हे 1 मिनिट ते विसरू. राहुल गांधी सारखा एक लोकनेता, जननायक त्यांनी वापरलेला शब्द आहे. आता त्याची जबाबदारी ही आहे की सरकार म्हणून तो आता विरोधी पक्षातही विसरा. तुम्ही दीर्घकाळपर्यंत प्रत्यक्ष सत्तेवरती होता आणि आजही कर्नाटक असो, तेलंगणा असो, हिमाचल प्रदेशमध्ये तुमचं सरकार आहे, किंवा तामिळनाडूमध्ये तुम्ही सरकारमध्ये सहभागी आहात. सगळं ठीक आहे. वाक्य असं आहे, ते तुम्हाला डॉक्टर, इंजिनियर, CA काय बनायचं असेल त्याच्याबरोबर त्यांनी हाऊसवाईफ नावाचा शब्द वापरलाय. आणि तुम्ही बनण्यासाठी वी विल हेल्प यू, आम्ही तुम्हाला मदत करू. डॉक्टर, इंजिनियर किंवा असे जे काही व्यावसायिक असे सगळ्या ज्या हे आहेत त्याच्या बाबतीमध्ये मी समजू शकतो. म्हणजे सरकार त्याला पोषक असं वातावरण तयार करेल, चांगल्या शिक्षण संस्था उभारेल, किंवा इंजिनिअरिंग जे क्षेत्रामध्ये ज्या नोकरीच्या संधी आहेत त्याच्या संदर्भामध्ये माहिती होणे, किंवा त्याची काही प्रशिक्षण शिबिरं घ्यायची असतील, कितीतरी गोष्टीप्रमाणे आपण एखाद्याला इंजिनियर होण्यासाठी मदत करू शकतो, त्याला तशी नोकरी मिळण्यासाठी ही समजू शकतो. पण हाऊसवाईफ, गृहिणी होण्यासाठी तुम्ही काय मदत कराल मला न उलगडलेलं खोड आहे. एक पक्ष म्हणून राहुल गांधी काय मदत करू शकतात, किंवा एक समाजाचा घटक म्हणून राहुल गांधी काय मदत करू शकतात. काय म्हणजे कशासाठी तुम्ही काय म्हणून मदत कराल? काय तुम्ही त्याचे प्रशिक्षण शिबिर घेणार आहात, किंवा होम सायन्स तरी एक विषय आहे, त्याचा थोडासा वेगळा मुद्दा आहे. पण तुम्ही नेमकं हाऊसवाईफ असं जेव्हा म्हणत आहात, हाऊसवाईफ म्हणत असताना जी घर सांभाळणारी गृहिणी, तर त्याच्यासाठी तुम्ही काय मदत कराल? मी जुनं आपल्या पुराणात काय दिलेले, स्त्रियांना काय स्थान आहे सगळं बाजूला ठेवून एक साधारणतः ढोबळमानानं भारत स्वतंत्र झाल्याच्या नंतर जुनं पण मी बाजूला ठेवतो. बऱ्यापैकी बाहेर सगळी संधी उपलब्ध असताना सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये स्त्रियांनी घर सांभाळावं आणि पुरुषांनी बाहेरची कामं करावीत अशी एक विभागणी कुठल्याही कारणांना कोईना झाली. ती सोयीस्कर आहे का गैरसोयीची आहे हेही बाजूला ठेवतो, अशी विभागणी आहे. म्हणजे आपोआपच एखाद्या घरच्यातल्या नालायक पुरुषाला सुद्धा बाहेर जाऊन काही ना काहीतरी हातपाय हलवावे लागतात, आणि जिला घरचं काहीच येत नाही, तिला धड स्वयंपाकही येत नाही, त्या बाईला सुद्धा घर सांभाळावं लागतं. मग आता हे एका विशिष्ट परिस्थितीनुसार आपल्यावरती आलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये कोणी काही वेगळं करायची गरज काय आहे? त्याच्यातल्या निदान बाहेरच्या ज्या काही सगळ्या व्यवस्था असतात समाजातल्या त्याच्या बाबतीमध्ये तरी काहीतरी दाखवून देता येतं. म्हणून म्हणलं की जे व्यावसायिक अशा पद्धतीचे अभ्यासक्रम असो, किंवा अशा ज्या सगळ्या नोकऱ्या आहेत, किंवा छोटे मोठे उद्योग आहेत, सेवा व्यवसाय आहे, ह्याचं एक स्वरूप दिसणारं तरी आहे. म्हणून त्यांच्या संदर्भामधल्या प्रशिक्षण संस्था असो, अभ्यासक्रम असो, त्याच्यातल्या नोकऱ्या असो, त्या नोकऱ्यामध्ये सुद्धा बढतीसाठी काही ठिकाणी परीक्षा असतात. या सगळ्याच्या बाबतीमध्ये एक काही ना काहीतरी कागदोपत्री व्यवस्था, अभ्यासक्रम, त्याच्यातले तज्ज्ञ लोक यांची नेमणूक करून तो विषय मार्गी लावता येतो, किंवा लावला असं निदान आपल्याला खोटं का होईना समाधान मानता येतं. पण ह्याच्या नेमकं उलट घर आहे, घर सांभाळायचं आहे, घरचे वेगवेगळे माणसं आहेत, नातेसंबंध आहेत, त्यांना सगळं जपायचं. हे जे एक अवघड मोठं काम डोलारा ती बाई गृहिणी म्हणून करत असते, आणि तिला काही असं कुठल्या अभ्यासक्रमातून हे शिकता येत नाही. ती लहान मुलगी लहान असल्यापासून आपल्या घरामध्ये आपली आई, आपली आजी, आपली काकू, मावशी ह्या कशा वागतायत, काय करतायत, त्यांच्या आपसात कसे नातेसंबंध आहेत, त्यांनी सगळे नाते कसे टिकून ठेवलेले ती पाहत असती. तिचं ते प्रशिक्षण घडत असतं. त्याच पद्धतीनं ही मी सरासरी सांगतोय, अपवाद सोडून द्या. आणि तो जो घरातला लहानपणापासूनचा जो पुरुष असतो तो व्यवहाराच्या दृष्टीनं बाहेर कसं, बरं त्याच्यातला उद्योगधंदा सोडा,
आपले वडील घरचा एक कर्ता पुरुष म्हणून कसे वागतात, लग्न समारंभ आहे, घरचे सण समारंभ आहेत, बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत, दुःखद प्रसंग आहेत आपल्या नात्यात घडलेले, म्हणजे ह्याच्या बाबतीमध्ये कसे वागत असतात. अजूनही मी ज्या ठिकाणी राहतो त्या मराठवाड्यात म्हणा, छत्रपती संभाजीनगरमध्ये म्हणा, अंत्यविधी आणि ही सगळी कार्य पुरुष करतात. जेव्हा एखाद्या घरात कुठली दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या नंतर त्या सगळ्या तिथपासून, म्हणजे त्या शवाला घरापासून नेऊन त्या स्मशानामध्ये नेऊन तिथं त्याचं सगळं अंत्यविधी करेपर्यंतचं काम बहुतांशरित्या पुरुष करतात. फार क्वचित वेळा त्याच्यामध्ये बायका सहभागी होतात किंवा प्रत्यक्ष बायका आल्या तर नुसते दर्शन घेण्यासाठी येतात, पण व्यवस्था ही पुरुष करतात. आता हे आहे चूक आहे का बरोबर हे नंतर ठरवत. त्याच्यामुळे मी किंवा माझ्या घरातली लहान मुलं सुद्धा जसं आम्ही आमच्या मोठ्यांकडून शिकलो त्याप्रमाणे आम्ही वागतो आणि आमच्याप्रमाणे आमची जी पुढची पिढी आहे ती पाहती आणि उद्या त्यांच्यावरती असा काही प्रसंग आला, जबाबदारी तर निभवतील. ह्याच्या उलट ह्याच काळामध्ये घरी होणारे जे त्या निमित्तानं जे सगळे गोड जेवणाचे वगैरे प्रसंग असतात, ते जे सगळा सोहळ्यातला स्वयंपाक किंवा अजून कितीतरी गोष्टी करायच्या ती बाई पाहते. तिचं पाहून त्या घरातली दुसरी लहान मुलगी शिकते किंवा जी आता तरुण सून घरामध्ये आलेली ती पाहते की आपली सासू अशा प्रसंगामध्ये काय आणि कशा पद्धतीने हे करते. आता ह्याचा कुठं अभ्यासक्रम नाहीये काही. हे राहुल गांधी सारख्या पप्पूला कोणी समजून सांगावं, म्हणून म्हणले की हा राजकीय विषय मी समजतच नाही. हे त्याच्यावरती टीका करताना एक जण म्हणले तुम्ही उगाच त्या राहुल गांधीच्या मागं लागता, ते कॅज्युअली बोललेत. त्याच्यावरती आरोप करण्यास सांगितलं आमचं म्हणणंच ते की राहुल गांधी कॅज्युअल आहेत, ते सिरियस म्हणजे गंभीर राजकारणीच नाही आहेत. ते हाऊसवाईफ हा शब्द तुम्ही घेत असताना मी त्याला अजून व्यापक करतो, फक्त हाऊसवाईफ पुरते ठेवत नाही. असे कितीतरी विषय आहेत की त्याच्यामध्ये तुम्ही परंपरेनं काही गोष्टी चालू. कलेच्या बाबतीमध्ये मी तुम्हाला सांगतो, हे जरी विषय जरा कोणाला भडक वाटतील की काय तुम्ही ते बाकीचं सगळं सांगायला आलात किंवा बायकांना घरामध्ये दांबून कशाला ठेवायचं आणि काय काय सगळं त्याच्यावरती काही फाटे फुटतात. मी तुम्हाला कलेचं उदाहरण देतो. अगदी आत्ताच्या काळात गांधर्व महाविद्यालयाने परीक्षेची पद्धत सुरू केली, म्हणजे जेमतेम त्याला सगळ्या म्हणून 100 वर्षाचा इतिहास आहे. पलुसकर आणि भातखंडेंनी, विशेषतः भातखंडेंनी ती लिपी आणली आणि गाण्याचा अभ्यासक्रम, रागाचे नोटेशन जे आमच्याकडे नव्हते, परंपरेनं गाणं शिकवलं जायचं, ते भलं असो नाही तर बुरं असो. ह्या सगळ्यातून सगळा अभ्यास केल्याच्या नंतर आजच्याही घडीला अतिशय नवीन जे गायक आणि कलाकार प्रतिभावंत समोर येतात ते कुठल्या पद्धतीतून समोर आलेले आहेत. आश्चर्य म्हणजे ते तुमच्या गांधर्व महाविद्यालयाच्या सगळ्या व्यवस्थेतून पुढे आलेले नाही आहेत. उलट आहे, ज्याच्या हातामध्ये कला होती, गळ्यामध्ये गाणं होतं किंवा जो प्रतिभावंत होता, चांगला दिसला, त्याला तुम्ही त्या गांधर्व महाविद्यालयाच्या व्यवस्थेमध्ये ओढलं, त्यानं परीक्षा दिल्या, तो पास झाला, विशारद झाला, बाकी सगळे विशारद आणि हे विशारद असं आम्ही गमतीनं म्हणतो, ते झाला, PhD झाला, ते नंतरची गोष्ट आहे. पण मूलतः तो शिकला कुठून, हे गोड स्वर त्याच्या, हे सगळी मांडणी त्याच्या आली कुठून. अगदी मी तुम्हाला आत्ताची ताजी गोष्ट सांगतो, 3 दिवस झाले त्याला. 29 मार्चची गोष्ट आहे. संकल्प काळे नावाचा फक्त 11 वर्षाचा गोड पोरगा, आणि तो ज्या पद्धतीनं गाऊन गेला आणि ते सगळे चकित झाले. इतका लहान मुलगा, अजून त्याला सगळे समजायचं, पण ती समज तो घेऊन आलेला होता. शिवम तोडकर नावाचा सनईवादक पोरगा आत्ता कुठं पदवीच्या पहिल्या वर्षाला. 3 वर्षापूर्वी म्हणजे तो साधारणतः काहीतरी असा 11वीत होता जेव्हा त्याचं सनईवादन मी पहिल्यांदा ऐकलं. अरे हा शिकला कुठून. त्याच्या स्वतःच्या गुरुजींनी, पंडित कल्याणापार सनईवादक यांनी सांगितलं की माझ्या इतक्या आतापर्यंतच्या आयुष्यातल्या शिष्यांमध्ये असा एखादा शिष्य मिळतो की जो इतका सुरेल असतो. हे या व्यवस्थेतून आलेले नाहीयेत. जर उद्या जर कोणी म्हणलं राहुल गांधी सारखं की आम्ही तुम्हाला मदत करू, तुम्हाला ह्याच्यासाठी तर काहीच करता येणार नाही. उलट पोषक वातावरण त्याला देण्याच्यासाठी तुम्हाला काहीतरी करता येऊ शकेल. पण ज्या पद्धतीने त्यांनी आधी जे उल्लेख केले, CA काय, इंजिनियर काय, वकील, डॉक्टर काय, ह्याच्या सगळ्यासाठी म्हणून तुम्ही जे सांगतात, वरवर शिकवण्याच्या साठीच्या म्हणून ज्या व्यवस्था आहे त्या समाज तयार करतो. एखादा पक्ष तसं आश्वासन देऊ शकेल, सामाजिक संस्था देऊ शकेल, हे मी समजू शकतो. पण असा खूप मोठा घटक असतो की जो तुम्ही परंपरेनं शिकता किंवा प्रत्येक व्यक्तीचं काहीतरी ते वैशिष्ट्य असतं किंवा तो त्याच्या पद्धतीने ते सगळं आत्मसात करतो. ते तुम्हाला कसं सांगता येईल, कसं तुम्हाला शिकवता येऊ शकेल. म्हणून म्हणतो की हे जे असे नालायक पद्धतीनं, मूर्ख पद्धतीनं सार्वजनिक ठिकाणी विधानं करतात आणि गोत्यामध्ये येतात आणि चर्चा झाल्याच्या नंतर परत बोंबा मारतात की तुम्हाला राहुल गांधीच दिसतो का म्हणून मी ही चर्चा राजकीय सोडून दुसरीकडे नेली आवर्जून की तुमच्या तो मुद्दा लक्षात यावा. हाऊसवाईफ, गृहिणी बनणं हे सगळ्यात अवघड गोष्ट आहे. त्या बाईला ते कशा पद्धतीनं त्याचं ते किंवा सार्वजनिक ठिकाणी उलट. पण मी सांगतो, मी कितीतरी सार्वजनिक संस्थांमध्ये मी काम करतो, सार्वजनिक उपक्रम राबवतो.
ह्या सगळ्यासाठी काही कुठला अभ्यासक्रम नाहीये, या सगळ्यासाठी काही कुठली पदवी नाहीये. माझ्याकडे तर बी इलेक्ट्रिकल ही पदवी आहे. माझ्या त्या पदवीचा आणि मी आता सार्वजनिक क्षेत्रात काम करतो त्याचा कशाचा काडीचा काहीच संबंध नाही. मग राहुल गांधी सारखे उठपटांग घेऊन म्हणतील की बाबा तुम्हाला आम्ही मदत करू, म्हणजे उलट या क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी तुमच्या व्यवस्थेचा अडथळा येतो तो पहिले दूर करा. आम्हाला मदत, मुझपे इतना एहसान करो की इसके बाद मुझपे एहसान मत करो, तशातल्या तो पद्धत आहे. गृहिणी बनण्यासाठी, हाऊसवाईफसाठी जणू काही राहुल गांधी सारख्या पप्पूला असं वाटलं की तो काहीतरी एक अभ्यासक्रम आहे, तो अमुक तमुक दृष्ट्या पास केला, विद्यापीठात गोल्ड मेडल मिळालं म्हणजे ती उत्कृष्ट गृहिणी झाली, हाऊसवाईफ झाली. हा जो नालायकपणा आहे हे केवळ राहुल गांधी सारख्याचं नाही, ते तरी निदान त्यांच्या बोलण्यामुळे आणि त्यांच्या पप्पूगिरीमुळे उठून तरी दिसतात आणि असं ते टीकेला बळी पडतात. पण बाकीचे असे खूप लोक आहेत त्यांच्या डोक्यामध्ये हे भ्रम आहेत. विशेषतः कलेच्या प्रांतात किंवा मानवी संबंध किंवा सामाजिक संस्थांमध्ये काम करत असताना किंवा समाजातले कितीतरी प्रश्न सोडवण्यासाठी म्हणून आपल्या असं लक्षात येईल की त्यांचे अभ्यासक्रम नाही आहेत, त्यांच्यासाठी कुठल्या संस्था नाही आहेत, त्याच्यासाठी कुठली प्रत्यक्ष परीक्षा द्यावी लागत नाही. ते आपल्याला परंपरेनं समजून घ्यावं लागतं किंवा आपल्या अवतीभोवतीचं जे वातावरण आहे त्याच्यासाठी आपली सारासार विवेक बुद्धी जागी ठेवावी लागते. त्याच्यासाठी तसा विचार आपल्याला देणारी माणसं समोर पाहिजे असतात. कायमस्वरूपी व्यवसाय आणि कायमस्वरूपी करिअर आणि बाकीच्या सगळ्या किंवा जी स्पर्धा आहे नको ती चाललेली, त्याच्यामागं रॅट रेस सारखं सगळे पळायला लागलेले आहेत, त्याच्यातून हे प्रश्न सुटू शकणार नाही. हे का पप्पू राहुल गांधीच्या निमित्तानं हा मुद्दा पुढे आला म्हणून तशा अर्थाने मी राहुल गांधीला धन्यवाद देतो. तुम्हालाही मी आवर्जून हे सांगू इच्छितो की असे खूप विषय आहेत की त्यांचा आपल्याला अभ्यासक्रम करता येत नाही, त्याच्या परीक्षा करता येत नाही, त्या परीक्षा उत्तीर्ण झाल्या, त्याचे काही कागदावरची डिग्री मिळाली म्हणजे आपल्याला त्याच्यातलं सगळं काही आलं असं नाही. असे खूप मोठे क्षेत्र आहेत विविध, त्याच्यासाठी आपल्याला सारासार विवेकबुद्धी आपली जागी ठेवावी लागते. उघडपणे आपल्या कुटुंबात, समाजात, जगात काय चालले ते पाहावं लागतं. केवळ या अशा आधुनिक जी आपण ज्याला मूल्य म्हणतो त्याचा वापर करून ह्याचे प्रश्न सुटतील असं नाही. इथेच थांबूयात. धन्यवाद. स्वधर्म जागृतीचा विधायक